काल आपण जिंकून पण हारल्यासारखं झालं. आता आपण असं का म्हणतोय? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला संपूर्ण समजेल. भाऊ, सेमीफायनल सुरू होण्याच्या आधी जेव्हा सॅम करन म्हणाला होता की आम्ही 140 कोटी भारतीयांना सायलेन्स करू, तेव्हा खरं सांगायचं तर भारतीय फॅन्स दोन प्रकारचे झाले होते. एक ते लोक जे म्हणत होते, अरे काही नाही, इंडिया आरामात जिंकेल. आणि दुसरे ते लोक ज्यांनी भारतीय क्रिकेट खूप वर्ष पाहिलंय. त्यांनी लगेच सांगितलं, भाऊ, हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाणार आहे. आणि शेवटी झालंही तेच. हा सामना क्रिकेट नव्हता. हा सामना म्हणजे हार्ट अटॅक टेस्ट होता. सामना सुरू झाला आणि भारताने फलंदाजी सुरू केली. सुरुवातीला थोडा सावध खेळ होता. पण मग मैदानावर आला तो खेळाडू ज्याच्याबद्दल भारतीय फॅन्स अनेक वर्ष एकच गोष्ट बोलत होते. जस्टिस फॉर संजू सॅमसन. भाऊ, कधीकधी माणूस खूप शांत असतो. पण एक दिवस तो मैदानात उतरतो आणि सगळ्यांना उत्तर देतो. संजू सॅमसनने त्या दिवशी नेमकं तेच केलं. इंग्लंडचे गोलंदाज बॉल टाकत होते आणि संजू सॅमसन ते बॉल स्टँडमध्ये पाठवत होता. कधी कव्हरच्या वरून चौकार, कधी मिडविकेटच्या वरून षटकार. काही वेळाने इंग्लंडच्या गोलंदाजांची अवस्था अशी झाली होती जशी आपली होते जेव्हा मोबाईलवर स्टोरेज फुल येतं. 42 चेंडूत 89 धावा. ही फक्त पारी नव्हती, ही घोषणा होती. ईशान किशननेही वेगवान खेळ केला. 18 चेंडूत 39 धावा. त्याची बॅटिंग पाहून असं वाटत होतं की हा मुलगा बस पकडायला उशीर झाला आहे म्हणून एवढ्या घाईत धावा करत आहे. शिवम दुबेही आला आणि त्याने काही जबरदस्त फटके मारले. शिवम दुबेचा एक नियम असतो, बॉल दिसला की फक्त मारायचा. मग तो बॉल कुठे जातो ते नंतर बघायचं. आणि शेवटी मैदानावर आला हार्दिक पांड्या. हार्दिक पांड्या म्हणजे मोठ्या सामन्यात अजून धोकादायक होणारा खेळाडू. त्याने शेवटी काही मोठे फटके मारले. 20 षटक संपली. स्कोर बोर्डवर 253 धावा. आता टी-20 क्रिकेटमध्ये 253 धावा म्हणजे खूप मोठा स्कोर. हा असा स्कोर आहे की पाहून विरोधी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये 2 मिनिटं शांतता होते. त्या क्षणी भारतीय फॅन्सचा आत्मविश्वास आकाशात होता. लोक म्हणत होते, बस, सामना आपला. पण क्रिकेट हा खेळ आहे. इथे काहीही होऊ शकतं. इंग्लंडने रनचेस सुरू केला. सुरुवातीला भारताने चांगली गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने फिल सॉल्टला बाद केलं. बुमराने दबाव निर्माण केला. अक्षर पटेलनेही विकेट घेतली. त्या क्षणी वाटत होतं की इंग्लंडचा डाव कोसळणार. पण मग मैदानावर आला एक मुलगा, जेकब बेथल. भाऊ, हा मुलगा जणू दुसऱ्याच ग्रहावरून आला होता. त्याने ज्या प्रकारे बॅटिंग केली ते पाहून भारतीय गोलंदाजही विचार करत असतील, भाऊ, हा कोण आहे? चौकार, षटकार, पुन्हा चौकार. प्रत्येक फटक्याने भारतीय फॅन्सचा बीपी वाढत होता. बेथलने फक्त 45 चेंडूत शतक ठोकलं आणि त्या क्षणी संपूर्ण स्टेडियम शांत झालं. भारतीय फॅन्स विचार करत होते, अरे बाबा, हा सामना कुठे जातोय? 15 षटक संपली. इंग्लंडचा स्कोर 185 धावा. आता शेवटच्या 5 षटकात 69 धावा. टी-20 क्रिकेटमध्ये हे काही फार मोठं लक्ष नाही. त्या क्षणी अनेक भारतीय फॅन्स टीव्ही समोर हात जोडून बसले होते. काही लोक म्हणत होते, मी टीव्ही बंद करतो. मी पाहिला की इंडिया हारते. भारतीय फॅन्सची ही सवय खूप प्रसिद्ध आहे. सामना टेन्शनमध्ये आला की लोक टीव्ही बंद करतात. पण त्या क्षणी मैदानावर आला तो माणूस ज्याच्यावर संपूर्ण भारताचा विश्वास आहे, जसप्रीत बुमराह. क्रिकेटमध्ये काही खेळाडू असे असतात जे संकटात टीमला वाचवतात. भारतासाठी तो माणूस म्हणजे बुमराह. 16वे षटक सुरू. पहिली बॉल सिंगल, दुसरी सिंगल, तिसरी डॉट. फलंदाज सावध झाले. कारण बुमराचा बॉल कुठे येईल हे देवाला देखील कधीकधी समजत नाही. त्या षटकात खूप कमी धावा आल्या. सामना पुन्हा भारताच्या बाजूने वळायला लागला. पण अजून थरार बाकी होता. पुढच्या षटकात इंग्लंडने पुन्हा काही मोठे फटके मारले आणि अचानक सामना पुन्हा इंग्लंडच्या बाजूने झुकला. 3 षटकात 49 धावा हव्या होत्या. त्या क्षणी भारतीय फॅन्सची अवस्था अशी होती जशी आपल्या घरी वायफाय बंद पडतो. जीवनच थांबतं. पण पुन्हा आला बुमराह आणि त्या षटकात त्याने फक्त 6 धावा दिल्या. त्या क्षणी संपूर्ण स्टेडियममध्ये एकच नाव घुमत होतं, जस्सी, जस्सी, जस्सी. पण सामना अजून संपलेला नव्हता. आता बॉल आला हार्दिक पांड्याकडे. हार्दिक पांड्या म्हणजे तो खेळाडू जो मोठ्या क्षणी घाबरत नाही.
त्याने जे षटक टाकलं ते खूप महत्त्वाचं ठरलं. आणि मग आला तो क्षण. जेकब बेथेल रनसाठी धावला. हार्दिकने बाउंड्रीवरून थ्रो केला. स्टंप उडाले. रनआउट. त्या एका क्षणात संपूर्ण भारत आनंदाने उफाळून आला. कारण ज्या खेळाडूने इंग्लंडला विजयाच्या जवळ आणलं होतं, तोच खेळाडू आता पॅव्हिलियनमध्ये गेला होता. बेथलची पारी मात्र महान होती. विरोधी संघाचा खेळाडू असला तरी त्याने ज्या धाडसाने खेळ केला त्याला सलाम करायलाच हवा. आता शेवटचं षटक बाकी होतं. इंग्लंडला 30 धावा हव्या होत्या. टी20 क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. पण 30 धावा एका षटकात खूप कठीण असतात. काही फटके पडले, पण लक्ष्य खूप मोठं होतं. आणि शेवटी भारताने हा सामना 7 धावांनी जिंकला. त्या क्षणी स्टेडियममध्ये जल्लोष सुरू झाला. खेळाडू मैदानावर धावत आले. भारतीय फॅन्स आनंदाने ओरडत होते. भारत पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला. या सामन्यात अनेक हिरो होते. संजू सॅमसन 89 धावा, ईशान किशन 39 धावा, शिवम दुबे महत्त्वाचे रन, हार्दिक पांड्या ऑलराऊंड प्रदर्शन. पण खरं सांगायचं तर या सामन्याचा खरा हिरो एकच होता, जसप्रीत बुमराह. कारण जेव्हा सामना हातातून जात होता तेव्हा त्याने भारताला वाचवलं. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याने 7 सामन्यात 10 विकेट घेतले आहेत. त्याची इकॉनॉमी फक्त 6.5. म्हणूनच लोक म्हणतात जसप्रीत बुमराह हा गोलंदाज नाही, तो एक युग आहे. पण या विजयामध्ये एक चिंता लपलेली आहे, भारताची गोलंदाजी. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं, आपण जिंकून पण हारल्यासारखं झालं. कारण की सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांचा फॉर्म कुठे दिसूनच येत नाहीये. 250 धावा इतक्या सहजपणे होतात, मग ती मॅच जिंकून पण हारल्यासारखं वाटतं. पण खरं पाहिलं तर कालच्या मॅचचे हिरो जेकब बेथल, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हेच होते. 253 धावा करूनही सामना शेवटपर्यंत गेला. फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. आणि न्यूझीलंड ही खूप धोकादायक टीम आहे. माझ्या मते टीममध्ये 2 बदल होऊ शकतात. अभिषेक शर्मा बाहेर, त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर किंवा रिंकू सिंग. आणि वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादव. कारण फायनल हा प्रयोग करण्याचा सामना नसतो, तो इतिहास लिहिण्याचा सामना असतो. आता सगळ्यांच्या नजरा 8 तारखेला आहेत. अहमदाबादमध्ये भारत ट्रॉफी उचलणार का, की पुन्हा चाहत्यांची स्वप्न तुटणार? पण एक गोष्ट नक्की आहे, जर भारताला वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 2 खेळाडूंना पुन्हा सुपरहिरो बनावं लागेल, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या. आणि कदाचित यावेळेस इतिहास पुन्हा भारताच्या नावावर लिहिला जाईल.